मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील पुणे लेनला अमृतांजन ब्रिजपासून खोपोली एक्झिटपर्यंत 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती. शनिवार आणि रविवार सुट्ट्या आल्यानं मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी काही वाहनं जुन्या महामार्गानं बोरघाट मार्गे लोणावळाकडून पुण्याकडे जात असल्यानं अंडा पॉइंट जवळही मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होऊन शिंगरोबा मंदिरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याचा वाहन चालक, प्रवासी आणि स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. रायगड जिल्ह्यातील विक्रम, मिनीडोअर आणि टॅक्सी चालक मालकांच्या गेल्या 2 ते 3 वर्षांपासून प्रलंबित मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शेकडो वाहनधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्देशांची अंमलबजावणी न झाल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली. वाहन वयोमर्यादा, व्हीएलटीडी डिव्हाइसचा खर्च आणि व्यवसायावर परिणाम करणाऱ्या निर्णयांविरोधात आंदोलन करण्यात आलं. तातडीनं निर्णय न झाल्यास दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाईचीही मागणी करण्यात आली आहे. पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या सायबर पथकानं 5,14,500 रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. फिर्यादी संतोष अस्वले यांनी टाटा स्टीलची खरेदी करण्यासाठी गुगलवर नंबर शोधला असता आरोपी सूर्यांश सहज शिंदे, वय वर्ष 22, राहणार सुलतानपूर, उत्तर प्रदेश यांनी बनावट इनव्हॉइस पाठवून त्यांची फसवणूक केली. तांत्रिक तपासात आरोपीनं टाटा स्टीलच्या नावानं गुगल ॲड्समध्ये खोटा नंबर अपलोड केल्याचं उघड झालंय. सायबर पथकानं सुलतानपूर आणि त्यानंतर नैनितालपर्यंत पाठलाग करून आरोपीला भीमताल पोलीस ठाणे हद्दीत ताब्यात घेतलं. नवी मुंबईच्या घनसोली परिसरात एका व्यक्तीनं लहान मुलीला हात लावल्याचा संशय नागरिकांना आला. या घटनेची माहिती परिसरात वेगाने पसरल्यानंतर काही नागरिकांनी त्या व्यक्तीला पकडून मारहाण केली. परिस्थिती बिघडू नये म्हणून स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलंय. पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून घटनेचा अचूक तपशील तसेच मुलीची सुरक्षितता आणि परिस्थिती समजून घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. याबाबत पोलिसांनी नागरिकांना कायदा हातात न घेण्याचं आवाहन केलंय. उरण चिरनेर पंचक्रोशीतील उद्योजक तथा पीपी खारपाटील एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजाशेठ खारपाटील यांचा 63वा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून पीपी खारपाटील महाविद्यालयात श्री साई ब्लड सेंटर पनवेलच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच श्रीमती ठकूबाई परशुराम खारपाटील इंग्लिश स्कूल चिरनेरचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झालं. यावेळी खारपाटील परिवार, विद्यालयाचा शिक्षक वर्ग, मित्र परिवार, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी खारपाटील यांना शुभेच्छा दिल्या. खारघरमधील NMMTच्या इलेक्ट्रिक बस सेवा चार्जिंगच्या अभावामुळे वारंवार ठप्प होत असून नागरिकांना गंभीर गैरसोयीचा सामना करावा लागतोय. वेळेवर चार्जिंग न झाल्यानं बस निर्धारित वेळापत्रकानुसार धावत नसल्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, नागरिक आणि वयोवृद्ध प्रवासी यांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर उबाटा पक्षाचे खारघर उपशहर प्रमुख नंदू वांगरुसे यांनी परिवहन व्यवस्थापकांना लेखी निवेदन देत तात्काळ आधुनिक आणि स्वतंत्र चार्जिंग स्टेशन उभारण्याची मागणी केली आहे. बस सेवा नियमित ठेवणं अत्यावश्यक असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय. उरण JNPA बंदरातील APM टर्मिनल यांच्या CSR फंडातून निरामय हेल्थ फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून पुनाडे ग्रामपंचायत हद्दीतील महिलांसाठी ॲडव्हान्स शिलाई मशीनचं प्रशिक्षण सुरू करण्यात आलंय. या कोर्सचं उद्घाटन पुनाडे ग्रामपंचायत सभागृहात झालं. शिलाई मशीन असलेल्या सुमारे 22 महिलांना 8 आठवड्यांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दर शनिवारी दुपारी 3 ते 5 वेळेत हा वर्ग होणार आहे. यामध्ये प्रशिक्षिका सुचिता जोशी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि भेटवस्तू देण्यात आल्या. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.